आज मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग केस सांगणार आहे. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. साधारणतः 1.5 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक मदर बाळाला घेऊन आले ते फॉलोअपसाठी. त्यांचं असं म्हणणं होतं माझ्या बाळाचं ब्लड खूप कमी होतं, तुम्ही मेडिसिन दिल्यानंतर त्याचं ब्लड वाढलं. तसेच मलाही ब्लड कमी असल्यामुळं 3-4 महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे, परंतु पाहिजे त्या प्रमाणात ब्लड वाढत नाही. मी त्यांचे ब्लड रिपोर्ट बघितले, त्यानंतर हिस्ट्री घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ज्या ऑफिसमध्ये कामाला होत्या त्या ठिकाणी प्रत्येक क्लायंट सोबत ते चहा घ्यायची त्यांना सवय होती. तर साधारणतः 20-25 चहा त्यांच्या डेली व्हायच्या. चहामध्ये असतं टॅनिन, पॉलिफिनॉल आणि कॅफिन. तर टॅनिन आणि पॉलिफिनॉल काय करतं, बॉडीमधलं आयर्नचं ॲब्झॉर्प्शन कमी करतं. त्यांना मी सजेस्ट केलं की तुम्ही चहा स्ट्रिक्टली बंद करा आणि तुमची मेडिसिन कंटिन्यू करा. त्यानंतर आज सकाळी त्या आल्या आणि शॉकिंग रिझल्ट, त्यांचं HB 2 पॉईंटने वाढलं. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की बऱ्याच ठिकाणी बाळाला दुधामध्ये चहा मिसळून देतात की बाळ दूध पित नाही. स्वतःच्या बाळाला अशी चुकीची सवय लावून बाळाला धोक्यात घालू नका. तसेच तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, DM करू शकता.